वार्षिक स्नेहसंमेलन हा शैक्षणिक आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग असून यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या सुप्त कलागुणांना मंचाद्वारे सर्वांसमोर मांडण्याची संधी मिळते. यामुळे पालकांना देखील आपल्या मुलांमधील हुनर ओळखण्यास मदत मिळते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी डी.वाय. पाटील विद्यानिकेतन CBSE स्कूलचा चालू वर्षातील वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा गुरुवारी आणि शुक्रवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर मीना शेंडकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि रोपट्याला पाणी घालून या सोहळ्याचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी डॉक्टर शेंडकर यांना त्यांच्या छायाचित्राचं पोर्ट्रेट देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर परंपरेनुसार विशिष्ट संकल्पनेवर आधारित विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचा आविष्कार सादर केला. यामध्ये संस्कृती जपण्यासाठी सावळ्या विठ्ठलावर, निसर्गावर वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून चांद्रयान मिशन, रोबोट ड्रामा यावर गाण्यांचं सादरीकरण करून विद्यार्थ्यांनी पालकांची मनं जिंकली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या ऐतिहासिक राज्याभिषेक सोहळ्याच्या सादरीकरणानं उपस्थितांच्या अंगावर शहारे उभे राहिले. दरम्यान पालक आणि शिक्षकांनी देखील आपली कला सादर केली. त्यांच्या प्रत्येक सादरीकरणावर उपस्थितांनी टाळ्यांनी भरघोस दाद दिली. या सर्व कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन आमदार सतेज पाटील, संस्थेचे विश्वस्त तेजस पाटील, देवश्री पाटील, साळोखेनगर कॅम्पसचे डायरेक्टर डॉक्टर अभिजित माने, शाळेच्या प्राचार्या डॉक्टर शांती कृष्णमूर्ती यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं.